माणसाला जन्म झाला आहे मोक्षासाठी झालाय, परत जन्म नाही. बायकोला पोरं काढण्यासाठी नाही, धन गोळा करण्यासाठी नाही, दुसऱ्याचा जीव घेण्यासाठी नाही. ही माया आहे. माणसाला कर्प्य रोग झालाय, जसा ज्वारीला बाजरीला होतो. ती पाणी देण्याने सुधरत नाही, त्याला नांगरून टाकावं लागते. तसा माणसाला रोग झालाय कुळाचा, जातीचा, श्रीमंती, गरिबी, मान, अपमान, आळस, तो मेल्यात जमा आहे. समाज सेवा नाही, संताची गाठ नाही, संत संगत नाही, गुरुचं नाम नाही. ती कोंबड्या बकऱ्यांसारखीच एक दोन पायाच्या अवलाद असं गृहीत धरायचं. भक्ताचे हरावाया चित्त, हरी हरित त्याचे वित्त, वित्ताचे करून सुचित, विवेक तेरे वैरागे. परमार्थ करायला गेलं तो साधक धनाच्या जर माग गेला आणि त्याचा परमार्थ होत नसत, तर भगवंत त्याच्या धनाचा नाश करतो, नव्हे त्याचा पुत्राचाही नाश करतो आणि तो भक्ताचं चित आपल्याकडे वळवतो. परमार्थ बी सोपा नाही. रामकृष्ण. भगवंत जेव्हा कृपा करीत असतो तेव्हा भक्ताचं चित्त हरण करण्यासाठी प्रथम त्याचे द्रव्य हरण करतो, म्हणजे संपत्ती आणि द्रव्या पाशाचे चित्त शुद्ध करून त्या भक्ताला विवेकयुक्त वैराग्य अर्पण करतो. तेव्हा पुत्र, वित्त, लोक यांच्या संबंधी आसक्ती सोडतो. समजायला सोडावं लागतं, परमार्थ प्राप्ती होती. घराला, दाराला, जगाला आहे सोडायचं नाही, चित्तातून फक्त त्याग करायचा. कृष्ण साहे पांडवाशी, भोगी नष्टाशी, येथे साहे केल्या केला, हरिहराशी प्राप्त कोणाशी जळेना. तुम्ही असंही राहा, गुरुही करा, तुमचा भोग चुकणार नाही. भोगी भोगावाच लागतो, कारण तो कर्म भोग आहे. तसा देह खोटा आहे, तसं कर्म बी खोटा आहे. ते साधक नामामध्ये मग्न असतो, त्याला कर्माचं काय घेणं नाही. भगवान श्रीकृष्ण पांडवांना सहाय्य करीत होता, तरी नष्ट भोगावेच लागले. तेव्हा शंकर आणि विष्णू यांना सहाय्य करून घेतले. संचित मोडून व्यवस्थित रस्ता लावला आणि प्रबंधे संपून आत्मस्वरूपाच्या शेवट तटाला पोचवले. पांडवाला हे निमित्त आहे. हे ग्रंथ शास्त्र, राम रामायण, महाभारत, त्यात देव नाही. डोळं उघडा, ही समज मनुष्यामध्ये आहे. मानवा